ओळखणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल आपल्या हाती येत आणि आतापर्यंत जितके कल किंवा निकाल समोर आले त्यानुसार सत्ताधारी भाजप हा क्रमांक 1 चा पक्ष असल्याचे दिसतंय। अश्विन, आपण एका पायचार्टच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांना सांगूयात की आता राज्याचा कल किंवा राज्याचा मूड कसा दिसतोय। जिल्हा परिषद निवडणुकांच्या बाबतीमध्ये 731 जागांपैकी 389 जागांचे अश्विन निकाल हाती आलेत, ज्यामध्ये भाजप 142 जागांचा आघाडीवर आहे। जवळपास म्हणजे 1.5 शतकी वाटचाल आता भाजपची म्हणावी लागेल त्यांना। त्यानंतर शिवसेना शतकाकडे, म्हणजे हे 1.5 शतक तर ते शतकाकडे आहेत। 89 ठिकाणी शिवसेना आघाडीवर आहे। राष्ट्रवादीचा आकडा 82 आहे सध्याच्या घडीला। काँग्रेस 29 ठिकाणी आघाडीवर आहे। शरद पवारांची राष्ट्रवादी 7, ठाकरेंची सेना 20, इतर 20 अशी सध्याची स्थिती आहे। त्यामुळे इथे अर्थातच मोठी आघाडी किंवा मोठा परफॉर्मन्स जो आहे तो पुन्हा एकदा भाजपचा आपल्याला बघायला मिळतो। 150च्या घरात ही भाजपची आकडेवारी गेलेली बघायला मिळते आणि अनेक ठिकाणी आता एव्हाना आनंदोत्सव, जल्लोष, गुलालाची उधळण हे सगळं सुरू झालेलं आहे। कारण आता निकाल म्हणजे मतमोजणी सुरू होऊन जवळपास 2 तास हे आता झालेले आहेत। 11:56, 11:57 झाले। त्यामुळे 2 तास जवळपास आता हे निकाल जे आहेत ते आता म्हणजे मतमोजणी सुरू होऊन झालेली आहेत आणि तिकडे अनेक ठिकाणी आता आनंदोत्सवाला सुरुवात। कुंभरवशी गणातल्या शिवसेनेचे उमेदवार संजय मोरे जिंकले, तर राष्ट्रवादीचे सचिन उत्तेकर महाबळेश्वरमध्ये हे पराभूत झाले। आता हळूहळू वैयक्तिक निकाल देखील समोर येत आहेत। सिंधुदुर्गमधला हा निकाल समोर आलेला होता। तिकडे रायगडमधला तळा तालुक्यात राष्ट्रवादीचे सगळे उमेदवार जिंकले। म्हसळ्यामध्ये सुद्धा सगळे उमेदवार राष्ट्रवादीचे जिंकले होते रायगडमध्ये, आणि आता तळ्यामध्ये सुद्धा सगळे उमेदवार जिंकल्याचं चित्र पाहायला मिळते। त्यामुळे राष्ट्रवादीने आपली या 2 ठिकाणची ताकद अबाधित ठेवल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। रायगडमध्ये शिवसेना 13 तर राष्ट्रवादी 10 जागांवरती सध्या आघाडीवर आहे। राष्ट्रवादीकडनं अर्थात आवाहन करण्यात आलंय कार्यकर्त्यांना, नेत्यांना की जल्लोषामध्ये संयम बाळगा। आपण आपला नेता गमावलाय, त्याची जाणीव असूया आणि आपल्या निकालाला आपल्या नेत्याच्या निधनाची किनार आहे हे लक्षात ठेवा आणि संयमानं विजयाचं सेलिब्रेशन करा। पुण्यामध्ये भाजप 18 तर राष्ट्रवादी 22 अशी सध्याची आकडेवारी आहे। म्हणजे राष्ट्रवादीचा एक प्रकारे अप्पर हँड पुणे जिल्हा परिषदांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। मुळशी, पुणे, पिरंगुट गणातनं राष्ट्रवादीचे राहुल पौळे हे विजयी झालेले आहेत। अजित लाकाळ हे सुद्धा शिवसेनेचे धाराशिवमधनं विजयी होत आहेत। संगमेश्वरच्या कोसुम गटातनं भाजपचे उमेदवार हे विजयी झालेले आहेत। मंगळवेढ्यातनं भाजपच्या संगीता दुधाळ यांनी विजय मिळवलेला आहे। शिवसेनेचे दिलीप भोईर हे अलिबागमधल्या आवास गटातनं विजयी झाल्याचं पाहायला मिळतंय आणि महाबळेश्वर तालुक्यात शिवसेनेनं खातं उघडलेलं आहे। शिवसेनेचे उमेदवार संजयराव मोरे यांचा विजय आपल्याला पाहायला मिळतोय। 393